व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी ठाणे महानगरपालिकेचं नमो ग्रँड सेंट्रल पार्क कल्पतरू इस्टेटने बांधलेलं आहे आणि हे ठाण्यामध्ये आहे. मी या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी आलेला आहे. बघा किती सुंदर आहे हे. इतकं सुंदर आहे. इथे हे सगळे कारंजे वगैरे दिसत आहेत. हे बघा किती सुंदर आहे. इथे दिसतंय हे बघा. ते कारंजे वगैरे बाजूला ह्या मोठमोठ्या बिल्डिंग आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर असा परिसर. इथे मोठमोठे गेट आहे, एंट्रन्स आहे, एक्झिट आहे. इतकं सुंदर ठाण्यातलं प्लेस. खऱ्या अर्थाने हे ग्रँड पार्क असा आहे. स्वच्छता, इथली स्वच्छता तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर स्वच्छता आहे. हे कारंजे आहेत बघा किती छान आहे. एकदम भारी परिसर बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय. सकाळी अगदी मॉर्निंग वॉकला आपण इथे येऊ शकतो. हे इतकं मोठं गार्डन महानगरपालिकेने डेव्हलप केलेलं आहे. बघा बघा किती सुंदर आहे. इकडे या बाजूला लॉन दिसते आहे. हे लॉन आहे. इकडे यावर अतिशय सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे. लेक झोन असं म्हटलेलं आहे. थीम पार्क आहे. यावर इथे असा मस्त ब्रिज बांधलेला आहे. हा आपल्याला ब्रिज दिसतोय. बघा किती सुंदर आहे. एकदम भारी. म्हणजे हे आहे अगदी कोलशेत रोडवर मनोरमा नगर आणि ढोकाळी, मनोरमा नगर ढोकाळी या परिसरामध्ये आहे. आणि वी पीपल आर व्हेरी व्हेरी लकी की आम्ही तर मनोरमा नगरमध्येच राहतो आणि मनोरमा नगरपासून अतिशय हे वॉकेबल डिस्टन्सवर हे ग्रँड पार्क आहे. बघा किती सुंदर आहे. आणि सकाळी समजा जर का मॉर्निंग वॉकला यायचं असेल तर इथे याची एंट्री फी ही 30 रुपये आहे रोज. आणि जर का महिन्याचा पास समजा जर का घ्यायचा असेल तर 250 रुपये हा महिन्याचा पास आहे. आणि त्याचा टायमिंग आहे 11 वाजेपर्यंत. मॉर्निंग अगदी 6:30ला हे सुरू होतं आणि 11 वाजेपर्यंत. हे बघा इथं बहुउद्देशीय लॉन या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. अतिशय सुंदर छानपैकी अगदी. म्हणजे या लॉनमध्ये हे बघा हे सगळे असे कारंजे दिसत आहेत. स्प्रिंकल दिसते आहे. इथे जर का कोणाला काही ब्लड प्रेशर वगैरे असेल तर तो समजा जर का चप्पल शूज काढून इथे जर का तो फिरला या लॉनवर तर तो त्याचं ब्लड प्रेशर हे जाऊ शकतं, बरं होऊ शकतं. हे सगळं जंगल आहे. आणि बघा किती सुंदर या ठिकाणी हे सगळं गार्डन आहे. खरं म्हणजे ते बघा इथे हे दिसते आहे बुद्धिबळ, चेस ते खेळू शकतो आपण. आणि इतक्या जवळ हे गार्डन इतक्या जवळ आहे, मनोरमा नगरच्या इतक्या जवळ आहे. परंतु आम्ही मात्र या गार्डनमध्ये कधी बघायला आलोच नाही मित्रांनो. तर खरं म्हणजे
खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. इथे आपण असं मस्त योगा करू शकतो. मॉर्निंग वॉकला येऊन आपण याची सगळी अशी मजा लुटू शकतो. म्हणजे बाहेर जे काही पोल्युटेड वातावरण आहे त्या पोल्युटेड वातावरणामधून आपण निघून या ठिकाणी आपण मस्त 100% ऑक्सिजन आपण घेऊ शकतो. असं हे सुंदर या ठिकाणी हे गार्डन बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर. म्हणजे या गार्डनचा उद्घाटन तर अगदी गाजावाजा करत झालेलं आहे. खरं म्हणजे कधीच हे गार्डन बघायला यायला पाहिजे होतं, परंतु आम्ही गार्डन बघायला आलो नाही. आज मात्र ही गार्डन बघण्याचा मूड झाला आणि इथे मी आलेलो आहे, हे बघतो आहे. बघा, हा नुसतं जंगल दिसतोय. बघा किती मोठमोठी झाडं आहेत. इकडे बाजूला टेनिस कोर्ट आहे. बघा किती सुंदर, एकदम भारी, एकदम भारी असं हे नमो गार्डन आहे. इथे ही सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे. बघा किती सुंदर दिसते आहे. पिण्याचे पाणीची इथे व्यवस्था आहे. पण ही सगळी व्यवस्था 11 वाजेच्या नंतर सुरू होते. मुलांसाठी फक्त 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी परवानगी आहे इथे खेळण्यासाठी. या गार्डनला 4 एंट्री आणि एक्झिट गेट आहे. एंट्री पास घेऊन या गार्डनमध्ये आपण एंट्री करू शकतो, मॉर्निंग वॉक करू शकतो. आणि दुपारनंतर तर कितीतरी लोक या ठिकाणी फिरायला येत असतात. असं हे नमो सेंट्रल गार्डन मनोरमा नगरच्या जवळ अगदी ढोकाळी कोलशेत रोड या ठिकाणी हे आहे. इथे आता मी एक्झिट घेतो आहे. हा एक्झिट पॉईंट आहे, जिथून मी एंट्री घेतली तिथून मी आता एक्झिट घेतो आहे. हे जंगल आहे, या जंगलामधूनच इथून एक्झिट आहे. हे ठाणे महानगरपालिकेचं नमो गार्डन. थँक्यू मित्रांनो. सी यू टुमारो. उद्या येणार परत. हे बघा, इकडे या बाजूला असं हे बुकिंग ऑफिस आहे. या बुकिंग ऑफिसमधून पास घ्यायचा आणि मग असं इथून बाहेर पडायचं. तर अशा पद्धतीनं हे नमो गार्डन खरंच खूप सुंदर आहे.